आता बघा, यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. जिथं अवैध गोष्टी चालू असतील तिथं हे अधिकारी जबाबदार असतील. बघा, आता मद्य सेवन परवाना मद्य विक्री धोरण बघा. मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70(ड)(1)(1) मध्ये शासन अधिसूचना दिनांक 13 नोव्हेंबर 2009 प्रमाणे दारू पिण्याच्या परवान्यावर एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्याची विक्री केली जाणार नाही. म्हणजे परवाना आहे बघा, दारू प्यायला सुद्धा परवाना लागतो. तर त्यावर लिहिलंय बघा काय, दारू पिण्याच्या परवान्यावर एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्यांची विक्री केली जाणार नाही. एका व्यक्तीस आठवड्यातून 2 पेक्षा जास्त बाटल्यांची विक्री केला जाणार नाही. तर ती एक बाटली आहे की नाही 750 ml ची असेल. बघा, शासनाने मद्यसेवन परवान्यावर दारू बाळगण्याची व विकत घेण्याची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेचा भंग झाल्यास नियमातील तरतुदीनुसार संबंधित कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल. दारू पिण्याचा परवाना मिळवण्यासाठी मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70